मित्रांनो, खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलोय, कारण जे मुलं आता सेकंड इयरला आहेत त्यांना सेकंड इयरचे रेग्युलर पेपर सोबत फर्स्ट इयरचे गोल्डन सुद्धा द्यायचे. सो सेकंड इयर रेग्युलर आणि फर्स्ट इयर गोल्डन कसं मॅनेज करायचं आपण क्लिअर करूया. मित्रांनो, मी काही चुका तुम्हाला सांगणार आहे, ज्या चुका मुलं करताय आणि त्याच्यामुळे त्यांना टेन्शन येतंय. एकतर सेकंड इयरचाही रेग्युलरचा अभ्यास होत नाही, फर्स्ट इयरचाही गोल्डनचा होत नाही. सो या चुका टाळा, म्हणजे दोन्ही पण अभ्यास आपला सोबत समांतर चालेल आणि आपण 100% स्कोरिंग करू शकू. पहिली तर गोष्ट, आपण फक्त कितीतरी मुलं अशी आहे, मला कळतंय की ते फर्स्ट इयरचे बॅकलॉग जे आहे ते ऑलरेडी 2-3 वेळा विषय दिले, गोल्डनला आल्यामुळे 3-3 वेळा विषय देऊन टेन्शन आलंय, कंटाळा आलाय त्या विषयांचा, का सारखं सारखं देतो निघतच नाही, त्यामुळे मुलं टाळताय त्यांना. नंतर बघू आधी सेकंड इयर करू. कारण जे ऑलरेडी देऊन देऊन निघतच नाही, ऑब्व्हियसली त्याचा कंटाळाला राग आल्यामुळे मुलं आपण काय करतो, टाळतो. सेकंड इयर रेग्युलरलाच फोकस करताय आणि फर्स्ट इयर गोल्डनला टाळला जातंय. आणि ऑब्व्हियसली गोल्डन जर नाही निघाले तर आपल्याला ऑब्व्हियसली आराम करायला लागणार आहे वर्षभर. त्याच्यामुळे फोकस कशाला पाहिजे, फर्स्ट इयर गोल्डनला. सेकंड इयर मधला एखादा बॅकलॉग राहिला तरी आपण थर्ड इयरला जाऊ शकतो, पण फर्स्ट इयर मधला एक जरी बॅक राहिला तरी आपण थर्ड इयरला जाऊ शकणार नाही. यस, सो ही चूक टाळायची नाही. फर्स्ट इयरला सुद्धा जरी कंटाळा तरी त्यांना पुन्हा बघा. आणि त्याच्या उलट काही मुलं काय करताय, फक्त आपले सेकंड इयरचेच विषयांना फर्स्ट इयरच्या बॅकलॉगला फोकस देत आणि सेकंड इयरला देत नाहीये. सो हे पण टाळायचंय. कळालं, या दोन्ही पॉसिबिलिटी होत आहे. तुम्ही म्हणता सर तुम्हाला कसं कळालं, अरे रोज एवढ्या मुलांशी मी बोलतो, कितीतरी फोन येतात मला रोज. सो ऑब्व्हियसली मला माहिती हे चुका तुम्ही करताय, टाळा. यस, नेक्स्ट आहे ट्राईंग टू फिनिश फुल सिलेबस. म्हणजे आत्ताचा टाइम आहे, हार्डली 8-10 दिवस राहिले, आता पूर्ण सिलेबस करायचं नाहीये. आता फक्त काय करायचंय, समजा 100 पानाचं पुस्तक आहे, 100 पानामधनं फक्त 30 पानं जे महत्वाचे तेवढेच करायचे. मग 30 पानं म्हणजे काय, फक्त महत्वाचे IMP टॉपिक्स कुठले, एका युनिटमध्ये समजा 10 टॉपिक आहे, 10ची 10 वर रेग्युलर प्रश्न विचारत नाही, 10 पैकी फक्त 5-6 टॉपिक असतात ज्याच्यावर नेहमी प्रश्न विचारता. उरलेले 4 टॉपिकवर कधीतरी प्रश्न विचारते. 4 टॉपिक सोडून द्या, जे पेपरला मोस्ट येऊ शकतं त्याच्यावरच फोकस करायचा, फुल सिलेबस करायचा नाही. एक्झाम ओरिएंटेड आणि PYQ बेस करायचा. कसा अभ्यास करायचा, एक्झाम ओरिएंटेड जे पेपरला येतं ते, आणि जे PYQ मध्ये रिपीटेड आहे त्याच्यावर फोकस करायचं. तेव्हा जास्तीत जास्त विषय सेकंड इयर रेग्युलर आणि फर्स्ट इयर गोल्डन मॅनेज होतील. कळालं. यस, नंतर प्रॉपर रिव्हिजन आपण करत नाही, PYQ सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस करत नाही, PYQ डायरेक्ट शेवटच्या दिवशी घेतो, पेपरच्या 2 दिवस आधी. उपयोग नाही. PYQ रोज करायचे, जेवढा अभ्यास केला तेवढ्या टॉपिक वरचं प्रश्नपत्रिकेत काय आलंय ते रोज बघायला सुरुवात करा. पेपर रोज बघा आणि जे केलं त्याची संध्याकाळी झोपण्याच्या आधी 1 तासात रिव्हिजन करून घ्या. जे दिवसभरात अभ्यास केलाय आणि प्रश्नपत्रिका सोडवलाय त्याची संध्याकाळी झोपण्याच्या आधी शॉर्ट मध्ये 5-10 मिनिटात अशी दिवसभराच्या 7-8 तासाची संध्याकाळी 1 तासात रिव्हिजन करून घ्या. रिव्हिजन करूनच झोपा, तेव्हा ते डोक्यात राहील. कळालं तुला. यस, आणि हे सगळ्यात महत्वाचं, काय येते टेन्शन येतं सर, एन्झायटी मध्ये आम्ही अडकलोय. का अडकतो आपण, टेन्शन काय येत जातं, आपण अनवॉन्टेड गोष्टीचा विचार करत जातो. अरे पेपर कसा येईल, पेपर अवघड आला तर, किंवा एक्झामिनरच खराब आला तर, किंवा वर्गामध्ये सुपरविजन स्ट्रिक्ट झाली तर. अरे तुझ्या हातात आहे का ते, एक्झाम सुपरविजन कसं यायला तू बदलू शकतो का नाही, पेपर स्ट्रिक्ट येईल सोपा येईल तू बदलू शकतो का नाही, बरोबर. एक्झामिनर कडक आला, माझेच पेपर तर काय मला फेल केलं काय, तुझ्या हातात आहे का, नाही. तुझ्या हातात काय आहे, पेपरचा अभ्यास करणं, प्रश्नपत्रिका सोडवणं, रिव्हिजन करणं, जास्त वेळा प्रश्न न्यूमरिकल सोडवणं, हे तुझ्या हातात आहे ना. सो तू हे जे तुझ्या हातात नाहीये ना, जे तुझ्या कंट्रोलमध्ये नाही, त्याचा कशाला विचार करतो. तुझ्या हातात जे त्याच्यावर लक्ष दे, त्याच्यावर फोकस कर, जेणेकरून काय होईल, त्या अनवॉन्टेड गोष्टीमुळे तुला टेन्शन येतंय आणि त्या गोष्टी जर सोडल्या तर टेन्शन येणार नाही. तुझ्या हातात काय, कृती कर, प्रश्नपत्रिका सोडव, पेपर सोडव, पुन्हा सराव कर, हे तुझ्या हातात आहे, त्याच्यावर फोकस कर, ऍक्शन घे, कृती कर. म्हणजे काय होईल, हे टेन्शन मधून बाहेर येशील आणि बस सेकंड इयर रेग्युलर फर्स्ट इयर बॅकलॉग दोघांवरही तुझा फोकस राहील, अभ्यासात वेळ जाईल. कळालं. यस, आणि काही घाणेरड्या सवय असतं मुलांना, सिगरेट ओढणं, त्यात टाइमपास करणं, मित्र आले की त्यासोबत चहा घ्यायला जाणं, तिथे 2-2 तास घालवणं. यस, फोनवर एक्झाम टाइमला फोनवर रात्री बोलत बसणं, याच्यामुळे काय होणार, तुझा अभ्यासातला वेळ वाया जाणार आहे. आणि ऑब्व्हियसली इथे एक जरी विषय राहिला तर फायनली तुला काय पडणार आहे, इयर ड्रॉप. YD आणि YD आपल्याला जर घ्यायचा नसेल तर आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या टाळाव्या लागतील. कळालं. सो लक्षात ठेव, पुन्हा एकदा रिकॉल करून देतो, नुसतं बॅकलॉग
सोडून द्यायचं रेग्युलर फर्स्ट इयर करायचं असं नाही, आणि त्याच्या उलट पण नाही की रेग्युलर करायचं बॅकलॉग सोडून द्यायचं, हे पण चालणार नाही. त्याच्यानंतर फुल सिलेबस करायचं नाही, PYQ बेस आणि एक्झाम ओरिएंटेड करायचा, रिव्हिजन रोज करून झोपायचं. ओके, ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्याच्यावर विचार करायचा नाही, घाणेरड्या ज्या सवयी यस टाइमपास करणं वगैरे सगळं सोडवायचं. म्हणजे काय होईल, जो टाइम तुझा वाचेल तो टाइम तुझा अभ्यासाला जाईल आणि मग बॅकलॉग राहणार नाही, वायडी पडणार नाही. आपण सेकंड इयर रेग्युलर फर्स्ट इयर बॅकलॉग दोन्ही क्लिअर करू आणि नेक्स्ट इयरला नक्की जाऊ. आणि अभ्यास करताना पुन्हा एक वेळेपणा करायचं नाही का सेल्फ स्टडी करत बसायचं नाही, वेळ कमी. बस पर्पल आर्ट ॲपवर सगळं स्टडी मटेरियल आहे, व्हिडिओ आहे, नोट्स आहे, सॉल्व PYQ आहे, एक्झाम ओरिएंटेड 2-3 दिवसात कसं अभ्यास करायचा त्याच्या स्ट्रॅटेजी सुद्धा येतो, त्या स्ट्रॅटेजी बघून घ्यायच्या, त्या फ्री आहे. त्याच्यानंतर IMP क्वेश्चन घेऊन बस व्हिडिओ लेक्चर मध्ये तेवढे स्ट्रॅटेजी दिलेले तेवढेच पॉईंट करायचे, बाकी सोडून द्यायचे. ते सगळे पॉईंट पर्पल आर्ट ॲप मध्ये दिलेले आहे. बस पर्पल आर्ट सोबतच अभ्यास कर, सेल्फ करण्यात वेळ घालू नको. पर्पल आर्ट मध्ये ऑलरेडी कन्सेप्ट मराठी शिकवलंय, त्या मराठीतल्या कॉन्सेप्ट पटापट समजून घे, म्हणजे तुझा टाइम वाचेल आणि 100% तुझा विषय स्कोरिंगच होईल. यस, सो इंजिनिअरिंग म्हणजे पर्पल आर्ट. बेस्ट ऑफ लक.